बातमी अकोल्यातून। अकोल्यामध्ये काही प्रतिष्ठित घरातल्या मुलांना चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे। कॉलेजामध्ये शिकण्याच्या वयात या मुलांना आता जेलची हवा खावी लागणार आहे। कोण आहेत ही मुलं पाहूयात। तोंड झाकलेल्या या मुलांचं नाव आहे श्रेयस ठाकरे आणि अक्षय मसने। दोघेही मित्र, चांगल्या प्रतिष्ठित घरातली ही विशीतली मुलं। यांची अजून एक ओळख म्हणजे हे दोघेही चोर आहेत। बाईक चोरणे हा त्यांचा छंद। बाईक चोरायची, तिची नंबर प्लेट बदलायची, काही दिवस चालवायची, मग ग्राहक बघून 25-30 हजारात विकून टाकायची। आलेल्या पैशात मजा लुटायची, पैसे संपले की दुसरी बाईक चोरायची। अशा प्रकारे बाईक चोरण्याचा विचित्र छंद जोपासणाऱ्या या दोनही मुलांना अकोला पोलिसांनी अटक केली आहे। ते आता विद्यार्थी असल्याचे सांगतात ते, आणि बॅकग्राऊंड वगैरे चांगलं आहे त्यांचं, असे गुन्हेगार वृत्तीचे नाही आहे, परंतु आता त्यांनी हे केलेले आहे आणि ते उघडकीस आलेले आहे। मसने हा घराचा थोडा गरीब आहे आणि दुसरा चांगलं आहे परिस्थिती आहे त्याची, पण मसने फक्त त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेला आहे, त्याच्यासोबत आहे, सहाय्य करणारा आहे। यातला श्रेयस ठाकरे हा नॅशनल लेव्हलचा कराटेपटू आहे। नेपाळमध्ये झालेल्या कराटे स्पर्धेत त्यानं पदकंही मिळवली आहेत। असं सगळं असताना श्रेयसला चोरी करावीशी का वाटली? कराटे सोडून चोरीची प्रॅक्टिस करून श्रेयसला कोणता आनंद मिळायचा हे त्याचं त्यालाच ठाऊक। आकाश साडे हा BMS स्टुडंट आहे आणि त्यांनी त्याची जी गाडी आहे ते घरासमोर ठेवली होती, आणि हे जे आहे गाडी चोरणारे त्याचे मित्रच ओळखीचे आहेत। यांनी त्याची एक गाडी चोरली आणि ते घेऊन फिरत होता, आणि याच्या अगोदर एक गाडी चोरली, ते पण त्याने ते विकलेली आहे। उद्देश चोरीचा नसतं, परंतु असे उन्हाळपणामुळे काहीतरी गाड्या घेतात, इकडे तिकडे घेऊन जातात, काय पैसे भेटले का ते भेटून जातात आणि त्यानंतर मग ते गुन्हेगार होतात। ओळखीच्या माणसानं पेन जरी चोरलं तरी किती त्रास होतो हे वेगळं सांगायला नको। अशात ओळखीच्या माणसांना गंडवून या पोरांनी त्यांच्या बाईकच लंपास केल्यात। त्यामुळे आपल्याच लोकांकडून या पोरांनी केवढा राग आणि रोष ओढवून घेतलाय याची कल्पनाही करवत नाही। उमेश अलोने, ABP माझा, अकोला।